हॅलो गर्ल्स अँड बॉयज, आपला टॉपिक चालू आहे वेक्टर आणि वेक्टरमध्ये आज घेतो अपन पेपर डिस्कशन ऑफ पेपर नंबर एग्जाम नंबर 2। तो चलिए शुरू कर देते हैं। सो व्हाट इज़ दैट, तो देख लो बेटा, क्वेश्चन ठीक से पढ़ लो। व्हाट इज़ दैट क्वेश्चन, वेक्टर ए इज इक्वल टू 2i एंड वेक्टर बी इज इक्वल टू -2i + 4j, देन फाइंड आउट वेक्टर ए क्रॉस बी इज। अभी हम यहाँ पे क्या करेंगे, वेक्टर ए इज इक्वल टू, सो दैट इज अ 2i प्लस का इल बेटा 0j प्लस 0k, एंड व्हाट इज दैट वेक्टर बी इज इक्वल टू -2i प्लस 4j प्लस 0k, सो दॅट इज हियर ए क्रॉस बी घ्यायचं, सो दॅट इज अ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी। काय घ्यावं लागेल तर बेटा, डिटर्मिनंट, अँड दॅट इज हियर i j k, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह। इथे जर पाहिलं तर 2 0 0 आणि इथे होईल -2 4 अँड दॅट इज द 0। इथे घेऊया आपण i इन ब्रॅकेट, हा रो आणि हा कॉलम हाईट केला, दॅट बिकम 0 -0 मायनस जेचा रो आणि कॉलम जर हाईट केला, सो दॅट बिकम द 0 -0 प्लस यहाँ पे देखा गया माइनस माइनस प्लस, सो दॅट इज हियर के। जर केचा रो आणि कॉलम जर हाईट केला तर 4 × 2 दॅट बिकम द 8 माइनस क्या आएगा बेटा 0, सो दैट बिकम दैट आंसर इज 8k। सो दैट आंसर इज हियर द 8k। कसं काय आलं, हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह, हे झालं पॉझिटिव्ह, हा रो आणि आपण काय केलं, हा कॉलम फॉलो केला, सो हाइट केला, सो 2 × 4 दैट इज 8 माइनस माइनस दैट बिकम दैट 0। तो यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे 8k, देन द ऑप्शन इज दैट इज द बी हा त्याचा काय आहे बेटा, ऑप्शन 8k। सो ठीक है, चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे। व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, चला बघूया आपण। सो व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर बेटा, अँड दॅट इज i प्लस j ब्रॅकेटमध्ये क्रॉस j, सो दैट इज हियर i प्लस k ब्रैकेटमध्ये आहे क्रॉस वेक्टर j। तो हम इसको कैसे सॉल्व करेंगे, सो दैट इज कॉल्ड एज i प्लस k क्रॉस दैट इज द j। ओके बेटा, आता इथे बघ, याने याला क्रॉस प्रोडक्ट घेऊया, क्रॉस प्रोडक्ट घेताना दॅट बिकम द i क्रॉस j, कारण ब्रॅकेट सॉल्व केलं ना आपण, ब्रॅकेट प्लस दॅट इज हियर k क्रॉस j। आता मोस्टली आपल्याला माहीत पाहिजे i क्रॉस j, मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे i घ्या, इथे j घ्या आणि इथे k घ्या। अँटी क्लॉकवाईज जर असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं आणि क्लॉकवाईज असेल तर काय घ्यायचं रे, निगेटिव्ह। सो दॅट इज हियर बघ बरं, i क्रॉस j अँटी क्लॉकवाईज म्हणजे याचा आन्सर इथं काय तर बेटा k। ओके, सो दॅट इज हियर प्लस इथे जर पाहिलं के क्रॉस जे, इथे के आहे क्रॉस जे, हे उलटं आलं तो क्या आएगा बेटा, दैट इज कॉल्ड एज द -i, सो दैट बिकम दैट आंसर इज अ k -i, सो k -i दैट इज कॉल्ड एज द ऑप्शन ए। चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे। व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, चलो फटाफट। सो व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, अ कांस्टेंट फोर्स 4i प्लस 2j प्लस 3k acts on a body to produce the displacement of 11i प्लस 11j प्लस 15k, then the work done by the force। आपण याच्यासारखे भरपूर क्वेश्चन्स घेतले। सो वर्क डन इज इक्वल टू, सो दॅट इज अ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज हियर वर्क डन दॅट इज कॉल्ड एज द 4i प्लस 2j प्लस 3k, ओके, डॉटमध्ये 11i प्लस 11j प्लस 15k। आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2, दॅट इज हियर 4 × 11 दॅट इज अ 44, सो प्लस यहाँ पे 2 × 11 दैट इज अ 22 एंड 3 × 15 दैट इज कॉल्ड एज द 7, सो दैट बिकम द 15 × 45 हां, सो दैट इज बिकम द 45। सो हे आता इथे आन्सर काढूया आपण, हे आन्सर कसं निघणार आहे, दॅट इज हियर 45, म्हणजे आपण इथे जर पाहिलं आपण, सो दॅट इज हियर 40 प्लस 40 किती येईल बेटा, 80 89 90 10 111, सो दैट इज हियर दैट आंसर इज हियर ऑप्शन डी। सो दैट इज़ द इम्पॉर्टेंट। चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे। व्हाट इज़ दैट क्वेश्चन इज़ हियर, एंड दैट क्वेश्चन इज़ नथिंग बट angle between the two vector a is equal to -2i plus 3j plus k and vector b is equal to i plus 2j minus 4k is। आता आपल्याला माहित पाहिजे अँगल फाइंड आउट करायचं, तो पहिल्यांदा डॉट प्रोडक्ट काढायचा ट्राय करा। सो यहाँ पे देखा जाए तो वेक्टर a डॉट वेक्टर b is equal to, that is called as काय बेटा ab cos theta, so that is here cos theta is equal to vector a dot vector b upon ab। सो दैट इज हियर वेक्टर ए किती है, -2i प्लस 3j प्लस k,
डॉटमध्ये वेक्टर बी किती आहे बेटा आय प्लस 2j मायनस 4k ओके अपॉन अंडर रूटमध्ये मॅग्निट्यूड पहिल्याचा 4 प्लस 9 प्लस 1 आणि इथे काय आलं बेटा 1 प्लस 4 प्लस 16 सो दॅट इज हिअर a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 दॅट इज कॉल्ड ॲज द -2 प्लस काय होतं बेटा 6 अँड दॅट इज हिअर -4 अपॉन सो दॅट इज हिअर अंडर रूटमध्ये दॅट इज 14 आणि इथे अंडर रूटमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज द 11 -2 सो दॅट इज हिअर -6 प्लस 6 अपॉन अंडर रूटमध्ये 14 आणि अंडर रूटमध्ये 11 दॅट अँड दॅट बेट 0 सो कॉस थीटा इज इक्वल टू 0 सो थीटा इज इक्वल टू किती येईल रे बेटा 90 डिग्री कॉस 90 किती येईल रे बेटा 0 दैट ऑप्शन इज हियर सी ऑप्शन क्या है बेटा सी। चलो नेक्स्ट जाते हैं आगे नेक्स्ट क्वेश्चन व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन क्या है चलो फटाफट देखेंगे व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन अ मैग्नीट्यूड ऑफ ए एंड बी आर 4 and 5 दे आर इंक्लाइन एट एन एंगल ऑफ 45 डिग्री देन फाइंड आउट वेक्टर ए डॉट वेक्टर बी सो दैट इज हियर वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू दैट इज कॉल्ड एज द ए बी कॉस थीटा सो ए की वैल्यू कितनी है बेटा 4 इंटू हे क्या बेटा 5 इंटू कॉस 45 बेटा कॉस 45 की वैल्यू कितनी होती है 1/√2 सो दैट इज हियर 4 इंटू 5 इंटू 1/√2 आपण याला असं केलं तर चालेल 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 1/√2 √2 and that get cancelled that is a √2 that is called as the 10 under √2 that is called 10 into 1.41 that is called as the 14.1 so that is a 14.14 ऑप्शन क्या है बेटा बी सो दैट इज हियर। चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन क्या है बघा वेक्टर ए इज इक्वल टू आई प्लस 2j माइनस 3k वेक्टर बी इज इक्वल टू -2i प्लस 3j माइनस 5k देन वेक्टर ए डॉट बी कितना है सो यहाँ पे देख लो बेटा वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आई प्लस 2j माइनस 3k डॉटमध्ये -2i प्लस 3j माइनस 5k सो दैट इज हियर फॉर्म्युला येईल a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 1 दैट बिकम द -2 3 इंटू 2 कितना आएगा बेटा 6 आणि हे इथे बघितलं तर मायनस काय होणार प्लस दैट बिकम द 15 कारण बघितले 1 इंटू -2 दैट इज अ -2 2 इंटू 3 दैट इज अ 6 -3 इंटू -5 दैट इज कॉल्ड एज द 15 सो दैट इज हियर आंसर किती येईल बेटा दैट इज अ 4 दैट इज 19 सो ऑप्शन क्या येईल बेटा बी सो दैट इज द ऑप्शन ठीक है। चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे समजलं पाहिजे कॉन्फिडन्स आला पाहिजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये चलो व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे नीट लक्ष द्यायचं एकदम जबरदस्त काय आहे क्वेश्चन बघ बेटा वेक्टर ए इज इक्वल टू 2i प्लस 3j माइनस 9k वेक्टर बी इज इक्वल टू 4i प्लस 2j प्लस 3k देन फाइंड आउट द वेक्टर ए डॉट वेक्टर बी अजून इथे पण वेक्टर ए डॉट बी आहे सो दॅट इज हियर वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 2i प्लस 3j माइनस 9k डॉटमध्ये तो दॅट इज हियर 4i प्लस 2j प्लस 3k सो दॅट इज हियर a1 a2 सो 2 इंटू 4 दॅट इज कॉल्ड एज द 8 इथे काय आलं बेटा प्लस 6 दॅट इज अ -7 -27 सो दॅट बिकम द हे किती येईल बेटा 14 मायनस 27 सो दॅट इज कॉल्ड एज द -13 सो दॅट इज हियर अरे वा काय आलं बाबा हे फॉर्म्युला काय आलं बघ बरं इथे गोंधळ तर नाही झाला आपल्याला तो 2i प्लस 3j माइनस 9k वेक्टर बी इज इक्वल टू 4i प्लस 2j प्लस 3k ए डॉट बी काढायचा a1 a2 4 इंटू 2 दॅट बिकम 8 3 इंटू 2 दॅट बिकम 6 9 इंटू 3 सो दॅट इज हियर 27 म्हणजे -27 8 प्लस 16 14 अँड -27 सो दॅट इज हियर म्हणजे याचं जर पाहिलं आपण सो दॅट बिकम इथे मला वाटतं थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे का कुठे नहीं है यहाँ पे तो नहीं है तो यहाँ पे कितना आएगा बेटा माइनस एंड -13 इथे आंसर आहे का बेटा ए भी नहीं है बी भी नहीं है सी भी नहीं है और डी भी नहीं है सो दैट इज हियर अपन जर याला माइनस सो दैट बिकम द प्लस यहाँ पे कहाँ पे होता है क्या जर आपण इथे प्लस केला सो तर समजा आपण याला प्लस केला तर किती होईल 14 प्लस दॅट बिकम 31 हे पण नाही आन्सर होणार सो इथे जर पाहिलं आपण सो समथिंग इज देअर की ऑप्शनमध्ये गोंधळ झाला आहे सो ए आय त्याचा आन्सर किती यायला पाहिजे होतं दॅट इज द -13 इथे ऑप्शनमध्ये आहे +4 -4 0 अँड 32 वेक्टर ए डॉट वेक्टर बी 2 इंटू 4 दॅट बिकम 8 3 इंटू 2 दॅट बिकम 6 -9 इंटू 3 दॅट बिकम -27 -27 प्लस
सो दॅट इज हिअर द 14 दॅट इज कॉल्ड ॲज द -13 आणि ते आन्सर इथं नाही आहे म्हणजे लिटल बिट करेक्शन इन दैट क्वेश्चन. सो दैट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन में जाएंगे. सो दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर एंड व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज हियर दैट इज नथिंग बट काय आहे क्वेश्चन बघा. वेक्टर p इज इक्वल टू 3i + 3j - k अँड वेक्टर q इज इक्वल टू 2i - 5j + 2k देन मॉड ऑफ. सो आपल्याला काढायचं आहे वेक्टर 3p मायनस वेक्टर 2q इज इक्वल टू. आता इथं घेऊया आपण बेटा वेक्टर 3p माइनस वेक्टर 2q इज इक्वल टू दैट इज हियर 3 ला 3 वेक्टर p कितना है बेटा 3i + 3j - k. ओके सो दैट इज हियर माइनस किती आहे बेटा इथं 2 इन ब्रॅकेट 2i - 5j + 2k. ओके बेटा. सो दैट इज हियर कसं करूया 3 × 3 दैट इज कॉल्ड ॲज द 9i. परत इथे काय होतं बेटा प्लस 9j -3k इथे -4i + 10j -4k. So that become that answer 9i and -4i that become the 5i, 9j and 10j that is a plus 19j and that is a -7k 5i. सो आता आपण इथे जर पाहिलं तर त्याचं मॉड काढायचं आहे आपल्याला. मॉड ऑफ वेक्टर 3p मायनस वेक्टर 2q इज इक्वल टू अंडर रूटमध्ये हे किती होईल रे बेटा 5चा स्क्वेअर 25 त्याचा किती होईल रे बेटा 361 आणि याचा किती होईल रे 49. सो दॅट बिकम 49 दॅट बिकम द 50 म्हणजे किती होईल रे बेटा 410 435 अंडर रूटमध्ये दॅट इज ऑप्शन ए. सो दैट इज़ हियर. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन. चलो मैं पेन सेलेक्ट कर रहा हूँ यहाँ पे देख लो. सो गिवन दैट वेक्टर a डॉट b इज इक्वल टू 0 एंड वेक्टर a क्रॉस b इज इक्वल टू 0 देन द एंगल बिटवीन b एंड c. कैसे सॉल्व करेंगे देख लो बेटा. वेक्टर a डॉट वेक्टर b इज इक्वल टू 0 याचा अर्थ वेक्टर a इज परपेंडिक्युलर टू वेक्टर b कारण cos 90 किती आहे 0 आहे. आणि इथे काय दिलं आहे वेक्टर a क्रॉस वेक्टर c इज इक्वल टू 0. आता क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच वेक्टर a पैरेलल टू वेक्टर c. अभी यहाँ पे देख लो बेटा वेक्टर a ला वेक्टर b कसा आहे बेटा परपेंडिक्युलर आहे आणि वेक्टर a मैं ऐसा लेता हूँ. सो दॅट इज हियर वेक्टर याला म्हणूया आपण a. ओके हा झाला वेक्टर. सो दॅट इज कॉल्ड ॲज द c आणि a ला b कसा आहे बेटा परपेंडिक्युलर आहे. सो दॅट इज हियर वेक्टर b. बघ बरं वेक्टर a आणि b परपेंडिक्युलर आहेत. वेक्टर a आणि c पॅरलल आहेत तर आपल्याला अँगल काढायला सांगितलं आहे. देन द अँगल बिटवीन b अँड c इज. आता इथे b आहे आणि इथं c आहे. एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल अँगल किती आला 90 डिग्री दॅट इज ऑप्शन डी. सो दॅट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं पटापट पट देख लो. व्हाट इज दैट क्वेश्चन. टाउ इज इक्वल टू वेक्टर r क्रॉस वेक्टर f देन f इज इक्वल टू -3i + j + 5k एंड वेक्टर r इज इक्वल टू -7i + 3j + k देन टाउ निकाल दो टॉर्क. सो टॉर्क इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर r क्रॉस वेक्टर f. कधी कधी गडबडीमध्ये r आपण नंतर घेतो आणि f अगोदर घेतो तो त्याच्यामुळे आन्सरमध्ये गोंधळ होईल. सो दॅट इज द i j k पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह r वेक्टर किधर आहे बेटा r वेक्टर इथे. सो r वेक्टर दॅट इज अ -7 + 3 1 आणि वेक्टर f किती आहे बेटा -3 1 आणि इथे किती आहे बेटा 5 है. सो दॅट इज हियर. कैसे सॉल्व करेंगे यहाँ पे देख लो बेटा i को i याचा रो आणि याचा कॉलम हाइट दॅट इज कॉल्ड ॲज द 15 - 1 -j हा रो आणि हा कॉलम. सो दॅट इज हियर -35 मायनस प्लस 3 प्लस k आणि केचा रो आणि केचा कॉलम दॅट बिकम द -7 मायनस काय होईल +9. सो दॅट इज हियर. काय होईल आता बघ बरं 15 - 1 दॅट इज कॉल्ड ॲज द 14i -35 + 3 दॅट इज कॉल्ड ॲज द -32 प्लस 32j आणि इथे जर पाहिलं तर -7 + 9 दॅट इज कॉल्ड ॲज द +2k. सो देख लो है कि यहाँ पे 14i + 32j + 2k दॅट इज द ऑप्शन ए. सो दॅट इज हियर. हे रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजेत. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं पटापट देख लो. वेक्टर a इज इक्वल टू 2i + j + 3k एंड वेक्टर b इज इक्वल टू i - j देन फाइंड आउट द वेक्टर a क्रॉस b. आता कधी पण तुला काढायचं वेक्टर a क्रॉस वेक्टर b कितना आएगा देख लो बेटा. इथे बघितलं आपण तर डिटर्मिनंट इथे काय येईल रे i j k पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता बघ इथे a म्हणलं तर किती होईल बेटा 2
1 3, बी किती येईल बेटा 1 -1 0. सो दॅट इज हियर आयला आय इन ब्रॅकेट हा रो आणि कॉलम हाईट दॅट बिकम द 0 मायनस मायनस प्लस 3 मायनस जे रो आणि कॉलम दॅट बिकम 0 आणि इथे मायनस काय येईल बेटा 3 प्लस के हा रो आणि कॉलम हाईट केला दॅट इज कॉल्ड ॲज द -2 -1 × 1. सो दॅट इज हियर. सो आन्सर किती येईल बेटा 0 + 3 दॅट इज कॉल्ड ॲज द 3i. सो 3i. आता इथे मायनस मायनस काय येईल बेटा +3j आणि इथे जर पाहिलं तर इथे काय येईल बेटा -2 -1 दॅट इज अ -3 दॅट इज अ -3k 3i + 3j. आता इथे याचा मॉड काढूया आपण. सो देअरफॉर मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 3 × 9 3 × 9 + 3 × 9. सो दॅट इज हियर 27 म्हणजेच किती येईल बेटा 3√3. सो दैट इज़ हियर आंसर इज़ द सी. ठीक है, तो चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन क्या है देख लो बेटा. I क्रॉस जे डॉट दूसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे क्रॉस के. अभी यहाँ पे देख लो बेटा I क्रॉस जे डॉटमध्ये जे क्रॉस के. अगोदर आपण बघायचं I जे के अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे. सो दॅट इज हियर. आता आपल्याला इथे कळायला पाहिजे I क्रॉस जे म्हणजे क्लॉकवाईज आहे म्हणजे इथे काय येणार बेटा के. ओके, डॉटला डॉट जे क्रॉस के. आता जे क्रॉस के I क्रॉस जे क्रॉस के म्हणजेच काय येईल बेटा जे क्रॉस के म्हणजे काय येईल बेटा I. सो दॅट इज कॉल्ड ॲज द के डॉट I. आता याचं मॅग्निट्यूड 1 याचं मॅग्निट्यूड 1 आणि इथे कॉस आणि यांच्यामधला अँगल किती आहे बेटा दॅट इज अ 90. कॉस 90 कितना आहे 0 आणि सो दॅट बिकम दॅट 0. पण हा यांचा डॉट प्रोडक्ट आहे. आन्सर काय येईल बेटा ए. नल वेक्टर नाही येणार 0 येणार कारण यांचा डॉट प्रोडक्ट आहे. येणारा मॅग्निट्यूड हा वेक्टर नाही तर हा स्केलर आहे. सो चलो आगे जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. I डॉट. सो I डॉट इन ब्रॅकेट जे क्रॉस के. ओके, सो आता आपण याला क्रॉस सो ब्रॅकेट क्रॉस सॉल्व करेंगे. I डॉट जे क्रॉसमध्ये I डॉट के. सो I जे आता I डॉट जे अँगल किती आहे 90 दॅट बिकम द 0. क्रॉसला क्रॉस हा 0 वेक्टर आहे. आता I डॉट के यांच्यातला अँगल पण किती आहे 90 आहे. कॉस 90 कितना आहे बेटा 0 आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द 0 वेक्टर. सो इथे जर पाहिलं आपण तर आपल्याला इथे 0 वेक्टर नाही येणार. का नाही येणार कारण डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्टमध्ये आन्सर किती येणार आहे बेटा 0. सो दॅट इज हियर दॅट आन्सर इज द 0. कैसे क्या आया देख लो बेटा. I डॉट जे क्रॉस I डॉट के. सो दॅट इज हियर इथला अँगल 90 डिग्री इथला अँगल 90 डिग्री दॅट बिकम द 0 × 0 दॅट बिकम द 0. सो ठीक है, चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्या है देख लो बेटा फटाफट देख लो. व्हाट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. I क्रॉस जे लगेच कळायला पाहिजे इथे I जे आणि इथं के. क्लॉकवाइज का एंटी क्लॉकवाइज. यहाँ पे देखो I क्रॉस जे क्रॉस के क्रॉस I. पण इथे I क्रॉस के म्हणजे उलटं येईल म्हणजेच काय येईल बेटा -j. सो दॅट इज हियर ऑप्शन काय येईल बेटा सी. सो दॅट इज हियर. चलो नेक्स्ट. व्हाट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे क्वेश्चन बघ लवकर फटाफट देख लो, ठीक से देख लो. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज नॉट करेक्ट. ये करेक्ट आहे, हा करेक्ट आहे. सो इथे जर पाहिलं फ्लक्स हा पण करेक्ट आहे आणि हा गलत आहे कारण इथे काय असायला पाहिजे होतं बेटा क्रॉस असायला पाहिजे होतं. ऑप्शन दॅट इज अ डी. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं. वेक्टर पी इज इक्वल टू 2i - 3j + k देन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी इज. आता याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. मॉड ऑफ वेक्टर पी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये दॅट इज हियर 4 + 9 + 1 दॅट इज कॉल्ड ॲज द √14 दॅट इज द ऑप्शन ए. काय है ऑप्शन ए आहे. सो दैट इज़ हियर. यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे वेक्टर ए क्रॉस बी आणि वेक्टर बी क्रॉस ए देन अँगल बिटवीन ए अँड बी इज. ए आणि बी मधला अँगल काय आहे ते काढायला सांगितलं आपल्याला. सिंपल आहे बेटा. ए आणि बी ए क्रॉस बी इज इक्वल टू बी क्रॉस ए. म्हणजे यांचा रिझल्टंट जर बघितला तर रिझल्टंट काय आहे बेटा अपोजिट आहे. म्हणजेच ए आणि बी मधला अँगल पण काय असणार आहे दॅट इज द इम्पॉर्टंट. म्हणजे हा अँगल किती असणार आहे 180 दॅट इज कॉल्ड ॲज द ए. असा क्वेश्चन आपण कंडिशन्स घेतलेली आहे. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज हियर.
magnitude of vector which come in the addition of two vectors 6i plus 7j 3i plus 4j is magnitude of vector which is comes in the addition of two vector, दोन वेक्टर की addition है. So that is here vector a plus vector b is equal to, that is called as the 6i plus 7j plus 3i plus 4j. So that is called as the 6i plus that is called as the 9i प्लस दॅट इज हियर 11j यांचं मॉड काढूया आपण. वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये दॅट इज 81 प्लस 121. सो दॅट इज हियर म्हणजे किती होईल रे बेटा. सो 202 202 ऑप्शन क्या हिल रहे सी. सो दॅट इज हियर. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. या एग्जाममुळे तुमचा कॉन्फिडेंस बिल्ट होईल बरं बेटा. थोड़े सर एवरेज लेवल के एग्जाम होते, कॉन्फिडेंस आपका बहुत सारा बिल्ट हो जाएगा. अभी नेक्स्ट एग्जाम थोड़ी जलवा होगी. So that is here. Next, determine the vector product of vector A is equal to I plus j plus k and vector B is equal to minus 3i plus j minus 2k. ओके, आपल्याला याचा काय काढायचं आहे, वेक्टर प्रोडक्ट काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला यांचा काय घ्यायचा आहे, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. सो क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू क्या आएगा, आई जे के प्लस माइनस प्लस. सो दैट इज हियर. यहाँ पे क्या आएगा 1 1 1 माइनस 3 1 माइनस 2. सो दॅट इज हियर. काय येईल बघ बरं इथे आयला आय. सो रो अँड कॉलम. सो दॅट बिकम -2 -1 -j -2 माइनस प्लस 3 प्लस k. सो दॅट इज हियर 1 × 1 माइनस 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 प्लस 3. सो दॅट इज हियर. म्हणजे इथे काय होईल बेटा -3i मायनस j आणि इथे जर बघितलं तर प्लस 4k. सो -3i माइनस j प्लस 4k. ऑप्शन क्या आएगा बेटा, ऑप्शन इज दैट डी. सो डी. तो क्वेश्चन नंबर 20. एरिया ऑफ पैरेललोग्राम हुज एडजेसेंट साइड आर m एंड सो दैट इज हियर मीटर. सो i प्लस 2j प्लस 3k मीटर अँड द i मायनस 3j प्लस 4k मीटर. देन आपल्याला काय फाइंड आउट करायचं बेटा, वी हॅव टू फाइंड आउट दॅट इज द एरिया ऑफ दॅट पॅरेललोग्राम. तो एरिया ऑफ पॅरेललोग्राम कसा काढणार आहे आपल्याला माहिती आहे. ए क्रॉस बीचा मॉड काढायचा है. बिफोर दैट वेक्टर ए क्रॉस बी इज इक्वल टू क्या आएगा, यहाँ पे देख लो बेटा, इथे येईल आई, इथे येईल जे, इथे येईल के, प्लस माइनस प्लस. सो दैट इज हियर. यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे कितना आएगा 1 2 3 एंड दैट इज हियर 1 -3 1. इथे सॉल्व करूया आपण बेटा. यहाँ पे लेते हैं आयला आय, रो आणि कॉलम हाईट केला 2 × 1 दैट इज 2 माइनस 3 × 3 दैट इज -9 माइनस माइनस प्लस 9 माइनस j. सो दैट इज हियर माइनस j. इथे क्रॉस मल्टीप्लाय 1 माइनस 1 × 3 दैट बिकम द -3 इज हियर. प्लस यहाँ पे लेता हूँ मैं k, त्याचा रो आणि कॉलम हाईट केला दैट इज कॉल्ड एज द -3 माइनस 1 × 2 दैट इज द -2. देन दैट बिकम दैट 11i माइनस. सो दॅट इज हियर माइनस माइनस प्लस 2j माइनस काय येईल बेटा 5k. पण आपल्याला काय काढायचं आहे, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 11चा स्क्वेअर काय येईल 121 प्लस. सो दॅट इज हियर 2चा स्क्वेअर काय येईल रे बेटा 4 प्लस 5चा स्क्वेअर किती होईल 25. सो 121 प्लस 4 125 दैट इज हियर प्लस 25 दैट इज अंडर रूट 150 दैट इज द ऑप्शन इज द बी. सो दैट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा इथे बेटा. सो दैट इज द इम्पॉर्टंट कि इफ अ वेक्टर 2i plus 3j plus 8k is perpendicular to the vector 4j minus 4k plus mk, then the value of. इथे अगोदर j घेतले आणि परत i घेतले बरं. सो दॅट इज हियर. तो यहाँ पे मैं लिखता हूँ परपेंडिकुलर आहे दैट इज कॉल्ड वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू क्या आएगा 0. सो दॅट इज हियर. इथे काय येईल रे 2i प्लस काय येईल रे बेटा 3j प्लस काय येईल रे बेटा 8k. सो दॅट इज हियर. डॉटमध्ये अगोदर i घेऊया दॅट इज -4i प्लस काय येईल रे बेटा 4j प्लस क्या आएगा m × k इज इक्वल टू 0. सो यहाँ पे देख लो 2 × 4 दैट इज कॉल्ड एज द -8, 3 × 4 दैट इज कॉल्ड +12, 8 × दैट प्लस 8m इज इक्वल टू कितना आएगा बेटा 0. सो -8 + 4 कितना आएगा बेटा दैट इज कॉल्ड एज द
8m को 8m इज इक्वल टू 4, इधर का प्लस उधर क्या होगा बेटा माइनस, सो m इज इक्वल टू -4/8 इज इक्वल टू -1/2, सो दैट -1/2 आंसर इज दैट बी, सो दैट इज हियर। चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे। व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन इज हियर एंड दैट नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट, सो vector A is equal to 2i minus 3j plus ak and vector B is equal to 6i minus bj plus 3k are parallel to each other, then values of A and B are, very interesting question that is here। इसको IMP भी किया तो भी चलेगा, ते दोन्ही एकमेकाला कसे तर बेटा पॅरलल आहेत, म्हणजे मी असं म्हणू शकतो की हा एक आहे वेक्टर A आणि हा आहे वेक्टर बी, सो दॅट इज हियर। आता इथे करताना आपल्याला कधी पण कळायला पाहिजे, दॅट इज द इम्पॉर्टंट, की ज्यावेळेस दोन वेक्टर पॅरललमध्ये, तर आपण असं म्हणूया की वेक्टर ए इज एक्स टाइम्स वेक्टर बी, त्यांचं मॅग्निट्यूड एक्स टाइम्स आहे, डायरेक्शन तर कशी आहे बेटा सेम आहे, मग तेच आपण इथं घेऊया, दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर ए इज इक्वल टू एक्स टाइम्स वेक्टर बी, कारण डायरेक्शन सेम आहे। इथं गोंधळ काय आहे बेटा, इथे दोन अननोन आहेत, ए पण आहे आणि दुसरं कोण आहे बेटा बी पण आहे, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ होईल, सो दैट इज हियर। तो चलो मैं अभी यहाँ पे लिखता हूँ वेक्टर ए काय है बेटा 2i माइनस 3j प्लस ak इज इक्वल टू एक्स को एक्स आणि वेक्टर बी किती आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द 6i माइनस bj प्लस 3k। ओके, आता आपण याला सॉल्व करूया। यहाँ पे देखा जाए तो इथे घेतो मी 2i माइनस 3j प्लस ak इज इक्वल टू, यानी याला काय येईल बेटा 6xi माइनस bxj आणि इथे काय येईल बेटा प्लस 3xk। सो आता आपण जर पाहिलं तर आपण थोडीशी कंपेअर करूया। आता बघ बेटा हा 6x याच्या i बरोबर आहे, देअरफॉर 2 is equal to 6x, therefore x is equal to 2/6 is equal to 1/3, so x ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1/3, सो दॅट इज हियर। आता आपण कंपेअर करूया -3 अँड -bx, सो दॅट इज हियर -3 इज इक्वल टू -bx, सो दॅट इज हियर मायनस मायनस गेट कॅन्सल प्लस होईल, सो 3 इज इक्वल टू bx, सो b ची व्हॅल्यू किती येईल बेटा 3/x, आपल्याला इथं 3ला 3 आणि x ची व्हॅल्यू किती आहे सांग बरं मला 1/3, सो 1/3 नीचे का 3 ऊपर आएगा, दैट इज कॉल्ड एज द 9, तर b ची व्हॅल्यू किती आहे 9 आहे, b ची व्हॅल्यू 9 आहे आणि आता इथे आपण घेऊया, सो दॅट इज हियर a इज कम्पेअर विथ k, सो दॅट इज हियर 3x, म्हणून आपण असं म्हणूया a इज इक्वल टू 3x, देअरफॉर a इज इक्वल टू 3ला 3, x ची व्हॅल्यू 1/3, दॅट अँड दॅट गेट कॅन्सल, दॅट इज द 1, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 9, 1 and 9, ऑप्शन क्या है बेटा ऑप्शन ए। चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे। व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन देख लो बेटा। सो व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? वेक्टर p इज इक्वल टू i प्लस 2j माइनस 4k एंड वेक्टर q इज इक्वल टू i प्लस 2j माइनस k, देन वेक्टर p प्लस q डॉट वेक्टर p माइनस q इज, आता इथे जर पाहिलं आपण तर इथे घेऊया वेक्टर p प्लस वेक्टर q डॉट वेक्टर p माइनस वेक्टर q इज इक्वल टू, अभी यहाँ पे देख लो बेटा p प्लस q इथे वाटलं तर आपण घेऊया i प्लस 2j माइनस 4k प्लस i प्लस 2j माइनस k। ओके बेटा, डॉटला डॉट इथे p ची व्हॅल्यू किती आहे i प्लस 2j माइनस 4k, आता मायनसने मल्टिप्लाय केलं तर माइनस i माइनस 2j प्लस k, सो दॅट इज हियर। इथे जर पाहिलं i आणि i, सो दॅट इज कॉल्ड ॲज द 2i, 2j प्लस 2j दॅट इज कॉल्ड ॲज द 4j आणि इथे काय आलं बेटा मायनस 5k डॉटमध्ये i, सो दॅट अँड दॅट गेट कॅन्सल, सो इथे घेतो मी 0i प्लस 2j मायनस 2j दॅट अँड दॅट गेट कॅन्सल, दॅट इज अ 0k मायनस 4k प्लस k, सो दॅट इज कॉल्ड ॲज द मायनस 3k, a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2, 2 into 0 that becomes 0, 4 into 0 that becomes 0, minus minus plus that is here plus 15 option is that B, ठीक है, so that is here। चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे। व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन क्या है देख लो बेटा। व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? वेक्टर a इज इक्वल टू माइनस 2i प्लस 3j माइनस 4k, वेक्टर b इज इक्वल टू 3i माइनस 4j प्लस 5k, देन वेक्टर a क्रॉस b इज, सो आसान है बेटा ये, वेक्टर a क्रॉस वेक्टर b इज इक्वल टू दैट इज कॉल्ड एज द i j k प्लस माइनस प्लस, सो दैट इज हियर a ची व्हॅल्यू किती आहे बेटा माइनस 2 3 माइनस 4, 3 माइनस 4 प्लस 5, सो दॅट इज हियर i को i रो आणि कॉलम हाईट केला, दॅट इज कॉल्ड ॲज द 15
मायनस आणि इथे काय आलं बेटा 16 मायनस जे. सो मायनस जे हा रो आणि कॉलम हाईट केला, दॅट इज कॉल्ड -10 आणि इथं मायनस मायनस +12. सो प्लस के आणि इथं केचा रो आणि दॅट इज कॉल्ड ॲज द +8 आणि हे काय आलं बेटा -9. सो क्या आएगा 15 मायनस दॅट इज कॉल्ड ॲज द -i. इथे काय आलं बेटा 10 + 12 दॅट इज कॉल्ड +2 दॅट इज अ -2j आणि इथं 8 मायनस दॅट इज अ -k -i -2j -k -i -2j -k -i -2j -k दैट इज ऑप्शन डी. सो दैट इज हियर. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 25 इज देयर. वेक्टर a डॉट b इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर a क्रॉस b देन एंगल बिटवीन a एंड b. सो वेक्टर a डॉट b इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर a क्रॉस वेक्टर b. सो याचा फॉर्मूला काय आला बेटा ए बी कॉस थीटा. तो इसका फॉर्मूला क्या आएगा ए बी साइन थीटा. ए बी गेट कॅन्सल, हे इकडे जाईल. सो दॅट बिकम द 1 साइन थीटा अपॉन काय आलं बेटा कॉस थीटा. सो दॅट इज कॉल्ड ॲज द टॅन थीटा इज इक्वल टू 1. देअरफॉर थीटाची व्हॅल्यू किती येईल बेटा 45 डिग्री. सो दॅट इज द 45 डिग्री म्हणजेच किती π/4 क्योंकि पाय किती 180 आहे. सो दॅट इज हियर ऑप्शन काय आलं बेटा बी येईल. So that is here. चलो next question. What is that next question? Next question is here and that next question is nothing but देख लो बेटा ठीक से. Angle between vector a cross b and b cross a is a cross b प्लेनला परपेंडिक्युलर अपवर्ड आणि हा प्लेनला परपेंडिक्युलर डाउनवर्ड. एक अपवर्ड आहे एक डाउनवर्ड आहे 180 डिग्री. दॅट इज द अँगल. सो दॅट इज हियर. नेक्स्ट क्वेश्चन बेटा. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं जरा. वेक्टर a इज इक्वल टू 2i + 3j - 2k. वेक्टर b इज इक्वल टू 5i - 2j + k. देन a डॉट इथे घेतलं आपण काय घेऊया बेटा वेक्टर a डॉट इन ब्रॅकेट वेक्टर a क्रॉस वेक्टर b. सो दॅट इज हियर ब्रॅकेट सॉल्व करूया. सो दॅट इज कॉल्ड a डॉट a. सो a डॉट a याने याला हे केलं ओके इन टू. सो दॅट इज हियर काय आलं बेटा वेक्टर a आणि हा काय आलं बेटा डॉट वेक्टर b. सो दैट इज़ हियर. आता यांच्यातला अँगल किती येईल बेटा 0 cos 0. तो यहाँ पे देखा जाए तो आपल्याला इथे रिलेशन्स इथे डेव्हलप करायचे आहेत अँड दॅट रिलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पण सगळ्यात मेन म्हणजे इथे गोंधळ काय होईल की एवढं करायची गरजच नाही. का बरं? कारण हा वेक्टर ए प्लेनवर आहे आणि हा प्लेनला कसा असणार आहे बेटा परपेंडिक्युलर टू प्लेन. याचा अर्थ असा झाला बेटा की देअरफॉर वेक्टर ए अँड वेक्टर ए क्रॉस बी ओके यांचा जो रिझल्टंट आहे हा यांच्यातला अँगल थीटा इज इक्वल टू किती येईल रे बेटा 90 डिग्री आणि डॉट प्रोडक्टमध्ये कॉस 90 किती येईल रे बेटा 0. तर हे सॉल्व करायची सुद्धा गरज नाही. दॅट इज ऑप्शन ए. सो यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन इज हियर आय क्रॉस इथे घेतो मी आय क्रॉस इन ब्रॅकेट आय डॉट जे. ओके सो दॅट इज हियर काय येईल रे बेटा आय क्रॉस आय डॉट आय क्रॉस जे. सो आय क्रॉस आता यांच्यातला अँगल किती आहे 0 साइन 0 किती आहे बेटा 0 डॉट यांच्यातला अँगल किती आहे 90 कॉस 90 किती नाही बेटा 0 आहे. सो दॅट इज हियर क्रॉस प्रोडक्ट आहे. क्रॉस प्रोडक्टमध्ये हा 0 येईल पण येणारा क्रॉस प्रोडक्टमध्ये रिझल्टंट हा वेक्टर असतो. दॅट इज कॉल्ड ॲज द नल वेक्टर. भरपूर स्टुडंट गोंधळून जातील तर नाही दिलं पाहिजे. सो दॅट इज हियर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? लक्ष दे बेटा काय आहे नेक्स्ट क्वेश्चन. सो दॅट इज द क्वेश्चन आय डॉट इन ब्रॅकेट आय प्लस जे प्लस के. ओके याची व्हॅल्यू काढूया. सो दॅट इज हियर काय आलं बेटा आय डॉट आय प्लस आय डॉट जे प्लस आय डॉट के. सो दॅट इज हियर आय डॉट आय अँगल किती आला रे बेटा 0. सो कॉस 0 किती आहे 1. इथे किती येईल रे बेटा 0 आणि इथे किती येईल 0. दॅट इज हियर 1. आन्सर इज नथिंग बट 1. ऑप्शन काय येईल रे बेटा ए. सो दॅट इज आवर आन्सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? What is that next question? A force of 3i plus 4j Newton acting on a body displaces by the 3i plus 4j, then work done is. So work done is equal to vector F dot vector S. So that is called as the Fs cos theta. F ची व्हॅल्यू फोर्स किती आहे बेटा? सो दॅट इज हियर. आता वर्क डन काढायचं आपल्याला आणि ते वर्क डन इथे जर काढण्यासाठी फोर्स त्याचं मॅग्निट्यूड किती येईल 3. 3चा स्क्वेअर किती येईल बेटा 9 प्लस
हे किती येईल रे बेटा 16, यस डिस्प्लेसमेंट किती आहे रे बेटा 9 प्लस किती येईल रे बेटा फोर्स किती आहे 16 आणि यांच्यामधला अँगल सो दॅट इज 0 डिग्री कॉस 0 किती येईल रे बेटा 1 सो दॅट इज कॉल्ड ॲज द 25 इंटू 25 दॅट इज कॉल्ड ॲज द सो 25 आणि हा 25 625 अरे कहाँ पे गलती हो गई क्या फोर्स 3I + 4J n न्यूटन ॲक्टिंग डिस्प्लेसेस अ बॉडी ऑफ सो आता याचा डायरेक्ट डॉट प्रोडक्टच काढूया ना यांचा अँगलसुद्धा घ्यायची गरज नाही आहे सो दॅट इज हियर देख लो इतना अँगल भी लेने की जरूरत नहीं आपण डायरेक्ट घेऊया सो दॅट इज कॉल्ड ॲज द 3I + 4J डॉटमध्ये सो दॅट इज कॉल्ड ॲज द 3I + 4J सो दॅट इज हियर 3 into 3 9 plus so that is the 16 that become the 25 so that is the answer is 25 joule so that is here चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बेटा व्हॉट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर 31 नंबर का क्वेश्चन है एंड 31 नंबर का क्वेश्चन क्या बोलता है देख लो अ फोर्स ऑफ 5 न्यूटन एक्टिंग ऑन अ बॉडी डिस्प्लेसेस बाय 2 मीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स देन द वर्क डन परत इथे घेतो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डॉट प्रोडक्ट सो दॅट इज कॉल्ड एफ इंटू एस इंटू कॉस थीटा एफची व्हॅल्यू किती आहे बेटा एफ फोर्स किती आहे 5 डिस्प्लेसमेंट किती आहे 2 आणि कॉस किती आहे 0 कॉस 0 किती आहे बेटा 1 सो दॅट इज कॉल्ड ॲज द 10 जूल सो दैट 10 जूल आंसर क्या है बेटा डी सो दैट इज हियर चला नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे नेक्स्ट क्वेश्चन व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन 32 नंबरचा क्वेश्चन रीड करूया आपण चलो बेटा रीड करूया वेक्टर ए इज इक्वल टू 5I + 7J - 3K परपेंडिकुलर टू वेक्टर बी इज इक्वल टू 2I + 2J - K देन व्हॅल्यू ऑफ ए विल बी आता इथे कळायला पाहिजे वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 0 कारण परपेंडिकुलर आहेत वेक्टर एची व्हॅल्यू किती आहे सो दॅट इज हियर 5I + 7J - 3K डॉटमध्ये वेक्टर बी किती आहे सो दॅट इज 2I + 2J - AK इज इक्वल टू 0 सो त्याने याला मल्टिप्लाय केलं A1 सो दॅट इज हियर 10 प्लस किती आलं बेटा 14 प्लस काय आलं बेटा 3A इज इक्वल टू 0 सो 24 3A इज इक्वल टू -24 A इज इक्वल टू -24/3 सो दॅट इज हियर so that is here -8 so that is the -8 option is that A so A is that option next question what is that next question scalar product of vector 2I + 5J and 5U so that is called as the vector A dot vector B is equal to A ची व्हॅल्यू किती आहे बेटा 2I प्लस कितना आहे बेटा 5J आणि डॉटमध्ये कोण आहे 4J + 4K गोंधळ होईल बरं याला नीट करूया आपण काय घेऊया 2I + 5J + 0K डॉटमध्ये जे आहे म्हणजेच काय आलं बेटा 0I + 4J + 4K सो दॅट इज हियर दॅट इज द 0 4 × 20 आणि हे पण किती आलं 0 दॅट आन्सर इज हियर 20 ऑप्शन इज दॅट सी इज दैट ऑप्शन चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34 काय है 34 स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर ऑफ द मैग्नीट्यूड इज 4 and 6 and 12 इज 12 देन एंगल बिटवीन देम इज स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स ऑफ द मैग्नीट्यूड 4 and 6 इज 12 आपल्याला कळायला पाहिजे त्यांचं रिझल्टंट किती आहे सो दॅट इज 12 देन द अँगल बिटवीन सो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू AB cos थीटा ए डॉट बी हे किती आहे बेटा 12 हे किती आहे 4 हे किती आहे 6 इंटू किती आहे बेटा कॉस थीटा सो दॅट इज हियर 12 आणि इथे जर बघितलं तर 6 × 24 आणि इथे काय आहे कॉस थीटा सो कॉस थीटा इज इक्वल टू 12/24 सो कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 सो थीटा इज इक्वल टू किती येईल बेटा 60 डिग्री सो दॅट इज द ऑप्शन सी चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे दैट इज द 60 डिग्री व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं मॉड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू 12 बी इज इक्वल टू 5 अँड A + B इज इक्वल टू 13 यार इथं गेल्यावर तुला पायथागोरस आठवतं का बघ बरं 12चा स्क्वेअर किती येईल बेटा 144 + 5 25 इज इक्वल टू किती येईल बेटा 167 दॅट इज कॉल्ड ॲज द 169 दॅट इज द 13चा काय बेटा स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ असा झाला की हा आपल्याला दिलेला काय आहे रे बेटा राईट अँगल ट्रायंगल सो या राईट अँगल ट्रायंगलमध्ये या दोन वेक्टरच्या मधला अँगल किती असणार आहे 90 डिग्री 90 डिग्री म्हणजे किती आहे बेटा π/2 सो दॅट इज हियर दॅट इज द आन्सर चलो नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं इथे
नेक्स्ट क्वेश्चन इज आई डॉट जे इज इक्वल टू आई आणि जे यांच्यातला अँगल किती आहे बेटा 90, कॉस 90 कितना है 0, सो दैट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 काय आहे बघा नीट. वेक्टर A इज इक्वल टू 2i प्लस j माइनस 3k, वेक्टर B इज इक्वल टू i प्लस 2j माइनस 3k, देन 2a प्लस 3b इज इक्वल टू, सो दैट इज हियर 2 इंटू वेक्टर A 2i प्लस j माइनस k प्लस 3i प्लस 2j माइनस 3k, सो दैट इज हियर 2 इंटू 2 4, 4i प्लस 2j माइनस 2k प्लस 3i प्लस 6j minus 9k, so 4i and that is called as the 7i plus किती है बेटा 8j minus 11k, so that is here 7i plus 8j minus 11k. ऑप्शन का है बेटा C. ठीक है, चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. दैट इज द क्वेश्चन नंबर 38. क्या है देख लो बेटा क्वेश्चन नंबर 38. व्हाट इज दैट क्वेश्चन नंबर 38. वेक्टर A इज इक्वल टू 2i प्लस 3j माइनस 6k, वेक्टर B इज इक्वल टू 4i प्लस 2j प्लस 3k, देन A प्लस B इज, दोघांची व्हॅल्यू घ्यायची. दॅट इज हियर एकदम इझी क्वेश्चन आहे. सो दॅट इज हियर 2i प्लस 3j माइनस 6k प्लस 4i प्लस 2j प्लस 3k, सो दॅट इज हियर, सो दॅट इज कॉल्ड एज द 6i प्लस किती येईल बेटा 5j माइनस काय येईल 3k, सो 6i प्लस 5j माइनस 3k. ऑप्शन काय रे बेटा B. सो दॅट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया बेटा. नेक्स्ट क्वेश्चन का है वेक्टर P इज इक्वल टू 3i प्लस 2j प्लस k एंड वेक्टर Q इज इक्वल टू i प्लस 3j माइनस 2k, देन मॉड ऑफ वेक्टर P माइनस Q, मॉड ऑफ वेक्टर P माइनस Q, वेक्टर Q. सो दैट इज हियर काय बेटा 3i प्लस 2j प्लस k, माइनस केलं की याला सगळ्याला माइनस माइनस i माइनस 3j प्लस काय बेटा 2k, 3i and i that become the 2i, 2j minus 3j that is called as the minus 3j आणि k प्लस 2k that is called as the 3k. याचा मॅग्निट्यूड म्हणजे अंडर रूटमध्ये 2चा स्क्वेअर 4, 1 मायनस 1चा 1 आणि 3चा 9, सो दॅट इज कॉल्ड ॲज द अंडर रूट 14, अंडर रूट 14. ऑप्शन इज दैट C. सो दैट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज हियर वेक्टर विथ अ यूनिट मैग्नीट्यूड इज कॉल्ड एज द यूनिट वेक्टर. सो ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन and that next question, this exam is only for your boost to your confidence, confidence boost करण्यासाठी आहे. so vector whose end point are coincide, end point inside होत असेल तर that is called as the co-terminal vector. so that is here. next question, what is that next question. next question is here vector of unequal magnitude and opposite direction that is called as the anti-parallel vector. unequal magnitude and opposite direction, anti-parallel vector. so that is here. next question, what is that next question. देख लो बेटा नेक्स्ट क्वेश्चन क्या आएगा. वेक्टर विच आर इक्वल मॅग्निट्यूड अँड द सेम डायरेक्शन, मॅग्निट्यूड सेम आहे आणि मॅग्निट्यूड पण इक्वल अँड डायरेक्शन पण सेम आहे, दॅट इज कॉल्ड एज द इक्वल वेक्टर. सो दॅट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज हियर अँड दॅट नेक्स्ट क्वेश्चन, current is a scalar quantity because it has only magnitude, गलत. it had the direction but not defined, गलत. it does not obey the laws of vector, हे आपल्याला कळलं पाहिजे. तो ठीक है, तो मैं आपको यहाँ पे बता देता हूँ. आजच्या एक्झामचे आपण सगळे क्वेश्चन सॉल्व केलेत. दॅट क्वेश्चन ही थोडी ॲव्हरेज लेवल होती. आता इथून पुढे तुमचा कॉन्फिडन्स जरा बऱ्यापैकी बूस्ट झाला असेल. सो प्रिपेयर फॉर द नेक्स्ट एग्जाम विच द लिटल बिट मोर लेवल. सो दैट इज़ हियर. तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.